नमस्कार. ट्रॅव्हलर महेश या आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण लोणारपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या मोठा मारुती या ठिकाणी आलो आहे. या मंदिराला मोठा मारुती का म्हणतात ती इथे आल्यावर समजते. कारण येथील हनुमानाची उंची जवळपास 9 फूट 3 इंच असून रुंदी सुमारे 4 फूट आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटर पश्चिमेला हे प्राचीन हनुमान मंदिर उभे आहे. येथील हनुमानांची मूर्ती सुमारे 9 फूट लांब आणि 4 फूट रुंद असून ती एकाच अखंड पाषाणातून घडवण्यात आलेली आहे. स्थानिक परंपरेनुसार लोणार येथे उल्का आदळून विवर तयार झालं. त्यावेळी उडालेल्या एका विशाल पाषाणातून ही मूर्ती घडवली गेली. त्यासोबतच या मूर्तीमध्ये चुंबकीय गुणधर्म असल्याची देखील श्रद्धा आहे. सन 1800च्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा येथून गोविंद भिकाजी कानिटकर लोणार येथे आले. त्यांना या निद्रिस्त मारुतीचे दर्शन झाले आणि ते इतके भारावून गेले की त्यांनी कायमचे लोणारमध्ये वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला. पुढे सन 1865 मध्ये निजामाचा दिवाण चंदूलाल यांनी या मंदिराच्या सेवेसाठी कानिटकर कुटुंबाला जहागिरी दिली. आजही या मंदिराची व्यवस्था कानिटकर कुटुंबाची 11वी पिढी सांभाळत आहे. तसेच या मंदिरातील आणखी एक आश्चर्यकारक घटना म्हणजे सन 2013 मध्ये तब्बल 25 क्विंटल शेंदूर या मूर्तीवरून शास्त्रोक्त विधीने काढण्यात आला. जवळपास 200 वर्ष शेंदुराच्या जाड थराखाली लपलेली मूळ पाषाणातील सुंदर मूर्ती त्यानंतर प्रथमच भक्तांना पाहायला मिळाली. या मंदिराच्या तटबंदीतून आत प्रवेश करताच शांत आणि हिरवागार परिसर मन प्रसन्न करतो. 5-6 पायऱ्या उतरून सभामंडपात प्रवेश केल्यावर समोर महादेवाची पिंड, नंदी आणि छोटेखानी हनुमानाची मूर्ती दिसते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ संत तुकाराम महाराज, तुळजाभवानी आणि परशुराम यांच्या मूर्ती आहे. आणि मग समोर येते या मंदिराचे मुख्य आकर्षण, एक संद पाषाणात घडवलेली निद्रस्त मारुतीची दिव्य अशी मूर्ती. मस्तकावर मुकुट, कानात कुंडले, छातीवर अलंकार, कमरेला लंगोट, पायात तोडे, उजवा हात वरद हस्तात तर डावा हात छातीवर ठेवलेला. ध्यान मुद्रा आणि योग मुद्रा यांचा अप्रतिम संगम या मूर्तीत पाहायला मिळतो. या मूर्तीतील सर्वात वेदक भाग म्हणजे मारुतीच्या डाव्या पायाखाली असलेले शनिदेव. पौराणिक कथेनुसार रावणाने सर्व नवग्रहांना कैद करून आपल्या सिंहासनाखाली ठेवले होते. सीतेच्या शोधात लंकेत गेलेल्या हनुमानांनी शनिदेवांची सुटका केली. मात्र त्यांच्या वक्रदृष्टीमुळे सृष्टीला त्रास होऊ नये म्हणून हनुमानांनी त्यांना आपल्या पायाखाली रोखून धरले. तेव्हा शनिदेवांची पत्नी धामिनी देवीने हनुमानांना विनंती केली. त्यानंतर शनिदेवांनी वचन दिलं, जो भक्त श्रद्धेने हनुमानांची उपासना करेल त्याला माझ्या साडेसातीचा किंवा वक्रदृष्टीचा त्रास होणार नाही. यामुळेच आजही हजारो भाविक शनिदोष निवारणासाठी येथे दर्शनाला येतात. तसेच काही अभ्यासकांच्या मते पायाखाली असलेली आकृती शनिदेव नसून रावणाचा पुत्र अक्षय कुमार असू शकतो आणि त्यासोबतच ही मूर्ती पुरातन काळात उभ्या स्वरूपातील असावी असे देखील वर्तवले जाते. चैत्र पौर्णिमेला साजरी होणारी हनुमान जयंती हा येथील सर्वात मोठा उत्सव असतो. पहाटेपासूनच हजारो भाविक मंदिरात दाखल होतात. सूर्योदयाच्या वेळी जन्मोत्सव, तेलाचा अभिषेक, फुलांची उधळण आणि बजरंग बली की जय या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. रामनवमी, श्रावणातील शनिवार आणि लोणार सरोवराची परिक्रमा करणारे भाविक देखील या जागृत मारुतीचे दर्शन घेतल्याशिवाय परतत नाही. उल्का पाषाणातून घडलेली दुर्मिळ निद्रस्त मूर्ती, शनिदोष निवारणाची श्रद्धा, समृद्ध इतिहास आणि लोणारच्या निसर्गरम्य वातावरणात वसलेले मंदिर महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारशातील एक अनमोल रत्न आहे. अशाच अपरिचित मंदिरांचे सफर करण्यासाठी ट्रॅव्हलर महेश या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या प्रवासात पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.